नमस्कार। भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी परत एकदा सकाळी गांजा ओढून पत्रकार परिषद घेतली आहे। सातत्यानं भारतीय जनता पार्टीबद्दल खोटं बोलणं, भारतीय जनता पार्टीवर खोटे आरोप करणं हा संजय राऊत यांचा धंदा झाला आहे। आणि आज तर संजय राऊत हे उभाटा गटाचे प्रवक्ते होते का पवार कुटुंबियाचे प्रवक्ते होते का काँग्रेसचे प्रवक्ते होते असा प्रश्न पडावा, अशा पद्धतीची पत्रकार परिषद संजय राऊतांनी घेतली। सातत्यानं नको तिथं नाक खुपसणं, नको त्या गोष्टीवर बोलणं हा संजय राऊत यांचा बावळट धंदा झालेला आहे। हा बावळटपणा सातत्यानं ते करतायत। माझा संजय राऊत यांना सवाल आहे की आपण उभाटा गटाचे प्रवक्ते आहात, शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहात, काँग्रेसचे प्रवक्ते आहात का डाव्या आघाडीचे प्रवक्ते आहात, हे आधी सिद्ध करा आणि मग अशा पद्धतीची बावळट बडबड करा। एवढंच मला संजय राऊतांना या निमित्ताने सांगायचं आहे। संजय राऊत हे आता पवार कुटुंबियांचे मुखिया झालेत का? संजय राऊत शरद पवार यांचे दलाल झाले आहेत का? हा माझा संजय राऊतांना सवाल आहे। मुळामध्ये प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। संजय राऊत, तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे काहीतरी भाग आहेत का हे आधी महाराष्ट्राला सांगा। तुम्ही राहता उभाटा गटामध्ये, खाता शरद पवार गटाचं काम, आणि अशा पद्धतीची तुम्ही प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल भूमिका मांडण्याच्या आधी स्वतः शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले की अजितदादांचा हा अपघात झाला, तरीही संजय राऊत सातत्यानं शंका उपस्थित करतायत। त्यामुळं संजय राऊत हे नेमकं कुठल्या कुटुंबाचे मुखिया आहेत हे आधी त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। संजय राऊत यांना पवार कुटुंबियांचं मुखिया म्हणून किंवा प्रवक्ते म्हणून किंवा दलाल म्हणून नियुक्त केलंय का, याचं उत्तर संजय राऊतांनी आधी द्यावं आणि मग संजय राऊतांनी इतरांवर टीका करावी। प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये। संजय राऊत यांचे दोन पाय राष्ट्रवादीमध्ये आहेत, संजय राऊत यांचे हात काँग्रेसमध्ये आहेत, संजय राऊत यांचं डोकं तरी उभाटा गटामध्ये आहे का, हा माझा सवाल आहे। सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेणं हे संजय राऊतांचं काम झालंय। त्यामुळं किमान डोकं तरी उभाटा गटामध्ये संजय राऊतांनी शिल्लक ठेवलं की आपलं डोकं हे डाव्यांच्या बाजूला नेऊन ठेवलंय हे संजय राऊतांनी एकदा महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे। आपण स्वतःचे दोन पाय राष्ट्रवादीमध्ये, हात काँग्रेसमध्ये, डोकं डाव्यांकडे, उभाटा गटामध्ये काहीतरी शिल्लक ठेवा। सातत्यानं इतरांची दलाली करणं, सातत्यानं इतरांची प्रवक्तेगिरी करणं हे संजय राऊतांनी बंद केलं पाहिजे। प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्राला पटेल अशीच भूमिका घेत आहेत, परंतु जेव्हा शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती तेव्हा तारिक अनवर कोण होते, PA संगमा कोण होते, अरुण गुजराती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी पटेल अशीच भूमिका घेतली होती का वेगळी भूमिका घेतली होती, एकदा संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पाहिजे। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कशासाठी झाली होती, तर सोनिया गांधींना पंतप्रधान पद नको, विदेशी व्यक्तीला पंतप्रधान पद नको, या भूमिकेतनं शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती। हे संजय राऊत विसरले का ते जाणीवपूर्वक विसरण्याचा प्रयत्न करतायत? मुळामध्ये प्रफुल्ल पटेल यांची काही राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती झालेली नाही। सुनेत्राताई पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करणार आहेत आणि त्या खंबीर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा स्थापना झाली होती तेव्हा PA संगमा संस्थापक सदस्यांपैकी एक होते, तारिक अनवर एक होते आणि अरुण गुजराती सारखा माणूस म्हणजे ज्यांनी कधीही भेदभाव भाषिकवादाचा शरद पवार साहेबांनी केला नव्हता, अरुण गुजराती देखील राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष होते। मग तुम्हाला पटेल या नावाला का आक्षेप घेत आहेत? संजय राऊत थोडासा अभ्यास करा।
तुमची मेमरी थोडीशी कमी झालेली असेल तर बुद्धीला ताण द्या. सामनाचे मागचे संपादकीय जेव्हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हाचे संपादकीयाचं पुस्तक माझ्याकडे भेट आहे. तुम्ही विसरला असाल तर मी भेट तुम्हाला देतो. ते संपादकीय वाचा, तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. अजितदादांच्या अपघाताची चौकशी करण्याचं काम केंद्र सरकारकडनं केलं जात आहे, राज्य सरकारकडनं केलं जातं. विमानतळ अथॉरिटी देखील चौकशी करते. संजय राऊत यांचा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही आहे. संजय राऊत यांचा इथल्या चौकशी यंत्रणेवर विश्वास नाही आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी, मी काल देखील सांगितलं होतं की पाकिस्तान किंवा बांगलादेशची एक कमिटी निवडावी आणि त्या कमिटीला सांगावं की अजितदादांच्या अपघाताची चौकशी करावी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी याबद्दल धाव घ्यावी. मुळामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलंय की अजितदादांचा अपघात हा अपघात आहे, त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. तरीही संजय राऊत जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत. माझं संजय राऊतांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे, राऊत साहेब तुमच्याकडे एक जरी पुरावा असेल ना, एक जरी पुरावा असेल तर तुम्ही कोर्टामध्ये धाव घ्या. तुम्ही त्या संदर्भातला पुरावा माध्यमांसमोर दाखवा. विनाकारण डोकं फिरल्यासारखं हवेमध्ये बडबड करू नका. तुमच्याकडे कागद असेल, तुमच्याकडे पुरावा असेल, तर सत्य असेल तर ते जनतेसमोर मांडा. लोकांनी सत्य स्वीकारलेलं आहे. सातत्यानं दिशाभूल करण्याचा कार्यक्रम संजय राऊत यांच्याकडनं केला जातोय. कृपया दिशाभूल करू नका. अपघाताची चौकशी होते, याच्यामध्ये काही काळबेर असेल तर ते निश्चितपणे समोर येईल. कुणालाही सोडलं जाणार नाही. कारण अजितदादांच्या निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. हा जर का घातपात असेल तर याच्यातला दूध का दूध आणि पाणी का पाणी चौकशीमधनं समोर येईल. परंतु मी सातत्यानं भ्रम पसरवण्याचं काम, आपल्याकडे पुरावा काहीच नाही आणि उठसूट बोलायचं, हा धंदा संजय राऊतांनी बंद केला पाहिजे. मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण करायचं का नाही करायचं हा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे. सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे पाठिंबा असेल. परंतु अजितदादा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल त्यांचं मत काय होतं हे देखील एकदा बघितलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की अजितदादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता, ते बोललेही नव्हते. मुळामध्ये राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायचं असेल तर ते निवडणुकीपूर्वी झालं असतं. परंतु अजितदादांची देखील विलिनीकरणाबद्दलची इच्छा होती का हा देखील या निमित्ताने प्रश्न आहे. त्यामुळं विलिनीकरणाच्या चर्चेबद्दल देवेंद्रजींबद्दलही ते बोलले नव्हते किंवा अन्य कुटुंबासोबतही त्यांची चर्चा झाली नव्हती. तरीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंब एकत्र येणार असतील तर आमचा त्याला आक्षेप नाही, आमचा त्याला विरोध नाही. सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, त्याला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे. परंतु आपल्यालाच मुख्यमंत्रीपद मिळावं, आपल्यालाच उपमुख्यमंत्रीपद मिळावं, आपल्यालाच राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण सत्ता ताब्यात घ्यावी, यासाठी काही डोमकावळे राष्ट्रवादी अजितदादा पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न करतायत का हा देखील माझा सवाल आहे. अशा डोमकावळ्यापासून महाराष्ट्राने सावध व्हायला पाहिजे. त्यापैकी एक डोमकावळा कोण असतील तर ते संजय राऊत आहेत. अशा पद्धतीची कुठलीही डील जाहीरपणे मीडियामध्येही चर्चेला आली नव्हती किंवा कुठल्या जाहीर बैठकीमध्येही चर्चेला आली नव्हती. आता संजय राऊत अशा पद्धतीची डील घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यासाठी त्यांनी अशा लोकांकडनं काही सुपारी घेतली का हा देखील माझा संशय आहे.
संजय राऊतांची खासदारकी संपते, संजय राऊत पुन्हा खासदार होऊ शकत नाही, अशा पद्धतीची एक बनवाबनवी करून एक डील करून शरदचंद्र पवार गटाकडनं खासदारकीसाठी काही मतं ताब्यात घ्यायचे आणि त्या जोरावर राज्यसभेची खासदारकी मिळवायची, यासाठी संजय राऊत नावाचा डोमकावळा प्रयत्न करतोय का, हा देखील माझा सवाल आहे। अशा पद्धतीचा भ्रम पसरून लोकांमध्ये जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न करून आपल्याला खासदारकीचं पद मिळावं, आपल्याला शरदचंद्र पवार साहेबांकडनं एखादं पद पदरात पाडून घेता यावं, यासाठी संजय राऊत नावाचा डोमकावळा आणि त्यांना साथ देणारे काही डोमकावळे प्रयत्न करतायत। पण महाराष्ट्र हा सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटापेक्षा अजितदादांना महत्त्व या महाराष्ट्रानं दिलं होतं। आपण निवडणुकीमध्ये बघितलं की खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचाच आहे, याच्यावर महाराष्ट्राच्या जनतेनं शिक्कामोर्तब केलं। आता पुढचा निर्णय सुनेत्राताईंना घ्यायचा आहे, सुनेत्राताई याबद्दल जो काही निर्णय घेतील त्यासोबत भारतीय जनता पार्टी उभी राहील। मुळामध्ये संजय राऊत यांनी भारत आणि अमेरिका या कराराबद्दल बोलू नये, त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या हितसंबंधाबद्दल जास्त बोलावं, कारण त्यांना बांगलादेशबद्दल प्रेम आहे, बांगलादेशी मुस्लिमांबद्दल प्रेम आहे, पाकिस्तानबद्दल प्रेम आहे, त्यामुळे पाकिस्तानबरोबर डील का झाली नाही म्हणून संजय राऊतांच्या पोटामध्ये जास्त दुखत असेल। अहो, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं नेतृत्व सक्षम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगभरामध्ये भारताचा डंका वाजवतोय। अमेरिकेसारखा चांगला साथीदार पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामुळे पुन्हा एकदा आपल्यासोबत आलाय। खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे, विजयाची गोष्ट आहे। असं असताना जाणीवपूर्वक आपल्या देशाला बदनाम करण्याचं काम संजय राऊतांकडनं केलं जातोय। तुम्ही भारताला बदनाम करतायत। संजय राऊत सातत्यानं राहुल गांधींची भाषा बोलतायत। एका बाजूला राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन भारताची बदनामी करतायत, त्यांचीच री ओढण्याचं काम संजय राऊतांच्या मार्फत केलं जातोय आणि जागतिक पातळीवर भारताची बदनामी कशी होईल याचा प्रयत्न संजय राऊत दुर्दैवानं करतायत। परंतु संजय राऊत लक्षात घ्या, 140 कोटी लोक तुमच्यावर थुंकल्याशिवाय राहणार नाहीत। तुम्ही जर का या देशाची बदनामी करणार असाल, तुम्ही या डीलच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची बदनामी करणार असाल, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत, पंचायत समितीच्या निवडणुकीत आणि महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्यावर थुंकलाय, आता देश तुमच्यावर थुंकेल। भारतीय जनता पार्टी सोबत येण्याचं आमंत्रण आम्ही तुम्हाला दिलेलं नाही, आम्हाला तुमची गरज नाही। जनतेनं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे। चंद्रपुरात असो किंवा कुठे असो, उबाटा गटाची महाराष्ट्रात अवस्था काय झाली बघा। जवळपास 25 महापालिकेमध्ये उबाटा गटाला मोठा भोपळा मिळालाय। उबाटा गटाचं संघटन देखील अस्तित्वात राहिलेलं नाही, अशा पद्धतीची अवस्था महाराष्ट्रामध्ये उबाटा गटाची झाली आहे। चंद्रपुरामध्ये काही थोड्याफार जागा आल्यात, तिथेही काँग्रेसचे 4 गट आहेत। उबाटा गटाने आधी आपली महाराष्ट्रातल्या जनतेनं कपडे फाडलेले आहेत, आपल्याला नागडं केलंय, याचं भान संजय राऊतांनी ठेवावं आणि मग इतरांवर टीका करावी। तोडगा निघालेला नाही, तोडगा निघणारही नाही। विजय वडेट्टीवार, प्रतिभाताई धानोरकर यांच्यामध्ये मतभेद कायम आहेत। चंद्रपूरच्या एका महापालिकेत काँग्रेसला कशीबशी सत्ता आली, ती देखील यांना टिकवता येत नाही, हे देखील महाराष्ट्रातील जनता बघते। नाही, छक्के पंजे खेळूनच रोहित पवार हे कर्जत जामखेडमध्ये निवडून आले। छक्के पंजे खेळले नसते तर रोहित पवारांचा पराभव कर्जत जामखेडमध्येच झाला होता। जनतेनं घरी बसवण्याचं काम कर्जत जामखेडमध्येच केलं होतं, परंतु छक्के पंजे खेळायचे, पैसे वाटायचे आणि निवडून यायचे,
हा रोहित पवार यांचा जुना धंदा आहे। छक्के पंजे खेळल्यामुळेच रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये विजयी होऊ शकले, अन्यथा ते त्या राजकारणामध्ये विजयी होऊ शकले नसते। कारण कर्जत जामखेडच्या मतदारांनी रोहित पवारांना स्पष्टपणे नाकारलं होतं, पण धाकधपडशाही करणं, पैसे वाटून निवडून येणं हा रोहित पवार यांचा जुना धंदा होता। रोहित पवारांनी आता स्वतःचा मतदारसंघ बघावा। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दलचा निर्णय रोहित पवार तुम्हाला घ्यायचा नाहीये, तो निर्णय सुनेत्राताई पवार यांना घ्यायचा आहे। सुनेत्राताई जो काही निर्णय घेतील त्याबद्दल भारतीय जनता पार्टी त्यांना पाठिंबा देईल। रोहित पवारांना तो अधिकार उरला नाही। तो रोहित पवारांना अधिकार असता तर बारामतीमध्ये सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही रणनीती आखली होती आणि सुनेत्राताईंचा बारामतीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पराभव केला होता। अजित पवारांना बारामती विधानसभेमध्ये पराभव करायचा यासाठी रोहित पवारांनी काय काय तयारी केली होती। अजित पवारांना बारामती विधानसभेलाच पाडायचं ही तयारी राष्ट्रवादी शरद पवार गटाने कशी केली होती हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्ही अजितदादांना पराभूत करून त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न एकेकाळी केला होता, याचं भान देखील रोहित पवारांनी ठेवलं पाहिजे आणि मग गप्पा केल्या पाहिजे। अशा पद्धतीनं रडीचा डाव करून धाक धपडशाही करून पैशाच्या जोरावर काही मेंबर घुसवण्याचा प्रयत्न जर केला असेल तर हे मेंबर टिकणार नाहीत। याबद्दल कायदेशीर धाव घेऊन जे अशा पद्धतीच्या अनधिकृतपणे किंवा चुकीच्या पद्धतीने मेंबर करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जाईल आणि अशा पद्धतीचे जे मेंबर झाले असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी योग्य त्या ठिकाणी केली जाईल। अजितदादांनी स्वतःच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रामध्ये आपला पक्षच राष्ट्रवादी आहे हे सिद्ध केलं, परंतु अजितदादांच्या कर्तृत्वाचा अपमान करून हा पक्ष अमितभाईंचा आहे, हा पक्ष आणखी कुणाचा तरी आहे असं सांगण्याचं काम संजय राऊत करतात। याचा अर्थ संजय राऊत हे अजितदादांच्या कर्तृत्वावर शंका घेत आहेत। अजितदादांचं कर्तृत्व काय होतं हे महाराष्ट्रानं बघितलंय, त्यामुळं शरद पवार साहेबांपेक्षा जास्त जागा अजितदादांच्या पक्षाला महाराष्ट्रातल्या जनतेनं दिल्या। त्यामुळं संजय राऊतांनी अजितदादांचा अपमान करू नये। पक्ष कोण चालवतं? माझा संजय राऊतांना सवाल आहे, उभाटा गट हा मग सोनिया गांधींचा पक्ष आहे का? उभाटा गट हे राहुल गांधींची चाटुगिरी करून मिळवलेला पक्ष आहे, हा माझा थेट आरोप आहे। ज्या पद्धतीनं काँग्रेसचा अजेंडा पुढे रेटण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जातंय, उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून केलं जातंय, आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून केलं जातंय, याचा अर्थ उभाटा गट हा सोनिया गांधींचा गट आहे आणि राहुल गांधींचा गट आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्रातल्या 11 कोटी जनतेनं आशीर्वाद दिले। 11 कोटी जनतेच्या जीवावर देवेंद्रजी फडणवीस निवडून आले। आमच्यामुळं आले, तुमच्यामुळं आले असं बोलण्याचा अधिकार कुठल्याही आमदाराला नाही। मी तो व्हिडिओ बघितला नाही, व्हिडिओ बघून त्याबद्दलचं उत्तर देतो। नाही, मुंबईतल्या प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे। महापालिकेमध्ये आत्ता इतके दिवस प्रशासनाचं राज्य होतं, परंतु आत्ता महापालिका लवकरच महापौर बसतील, पुढच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील। मुंबईच्या प्रदूषणाबद्दल राज्य सरकार देखील गंभीर आहे आणि ज्या पद्धतीनं मुंबईचं पोल्युशन कमी करण्यासाठी डीप क्लिनिंग असेल किंवा पाण्याची फवारणी असेल, असे वेगवेगळे उपाययोजना राज्य सरकारच्या वतीनं केल्या जात आहेत। महापालिका देखील येणाऱ्या काळामध्ये याबद्दलच्या उपाययोजना निश्चित करेल।
अजिबात नाराजी नाट्य नाही. एखादा कार्यकर्ता, एखादा नेता नाराज होतो, तो पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर येतो, बोलतो, त्यानंतर त्याची नाराजी दूर होते. अजिबात कुणीही नाराज नाही. एवढा मोठा पक्ष आहे, काही ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याच्या मनासारखं होत नाही, त्यावेळेला तो आपली भावना व्यक्त करणं साहजिक असतं. परंतु भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध पक्ष आहे. आमचे पक्षाचे नेते त्यांची योग्य ती दखल घेतील आणि ही नाराजी निश्चितपणे दूर होईल. अजिबात नाही. रोहित शेट्टी यांच्या घरावर हल्ल्यानंतर तातडीनं ते आरोपी पकडण्याचं काम पोलिसांनी केलं, गृह खात्याने केलंय. याआधी देखील अशा पद्धतीची जे काही कृत्य झाले त्या सगळ्यांना बंदोबस्त करण्याचं काम, जेरीस आणण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे. त्यामुळं गृह खाते अतिशय सक्षम हातात आहे. देवेंद्रजी यांच्याकडे गृह खात्याचा जबाबदार आहे, यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आहे आणि या प्रकरणामध्ये कुणीही असेल, बिश्नोई गँग असेल किंवा अन्य कोणी असेल, याचा तपास पोलीस चौकशी करतील आणि चौकशीतून जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे धुरंधर आहेत आणि उभाटा गटाचे लोक महाराष्ट्राचे दलिंदर आहेत, हे याआधी देखील मी सांगितलेलं आहे. देवाभाऊ हे सातत्यानं धुरंदरासारखं नेतृत्व करतायत. आपला पक्ष वाढवला, आपल्या मित्रांचा पक्ष वाढवला आणि जे रहमान डकेत महाराष्ट्रावर डाका टाळण्याचं काम करत होते, 2.5 वर्ष महाराष्ट्रामध्ये डाका टाकून लुटण्याचं काम रहमान डकेत सारख्या माणसाच्या माध्यमातून काही पक्ष जाणीवपूर्वक करत होते. मी त्यांचं नाव घेत नाही, पण 100 कोटी वसुली ही रहमान डकेतच्या कारभारासारखीच होती. ही 100 कोटी वसुली स्थगित करण्याचं काम धुरंधर असलेल्या देवाभाऊंच्या नेतृत्वात झालं. त्यामुळं देवाभाऊ धुरंधर आहेत तर उभाटा गट हा दलिंदर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.